मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत। सध्या तुम्ही फॉर्म भरू शकताय घरी बसल्या। ही योजना जी आहे पावसाळी अधिवेशनामध्ये नवीन सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिलेला याचा लाभ भेटणार आहे। कारण की याच्यामध्ये तसे आता नवीन बदल देखील करण्यात आलेले आहेत। जसं की एका कुटुंबामध्ये आता 3000 रुपये भेटू शकतात। कसं तर बघा, एका कुटुंबामध्ये आता एक अविवाहित महिला असेल तर त्यांनाही लाभ भेटणार आहे। उदाहरणार्थ जर एक महिला विवाहित आहे आणि दुसरी अविवाहित आहे तर दोघींना 1500 असे एका कुटुंबामध्ये 3000 रुपये महिन्याला भेटणार आहेत। दोघींना त्यांच्या खात्यावर थेट पैसे वेगवेगळे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। तर हा एक खूप मोठा बदल आहे। म्हणजेच आता नवीन बदलानुसार एका कुटुंबामध्ये 2 महिला अर्ज करू शकतात, म्हणजे महिन्याला त्यांना 3000 रुपये भेटू शकतात। त्यामध्ये मात्र एकच महिला अविवाहित महिला अर्ज करू शकते आणि एक महिला अविवाहित जी आहे त्यासोबत एक महिला विवाहित असे मिळून दोघीजणी फक्त अर्ज करू शकतात। तर हे मोठा बदल आहे। म्हणजेच आता यासाठी ज्या मुली आहेत 21 वर्ष कंप्लीट झालेल्या त्यांना देखील अर्ज करता येणार आहे, त्या देखील याचा लाभ घेऊ शकतात। आणि 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज याचा जमा करता येणार आहे किंवा घरी बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज त्याचा भरू शकतात। ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्यावरती अपडेटेड ॲप आलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या व्हिडिओची नक्की तुम्ही पाहू शकतात। आता बघा 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे, परंतु ही योजना जी आहे 1 जुलैपासून सुरू झाली आहे। मग तुम्ही म्हणाल की आम्हाला ऑगस्टमधलेच पैसे फक्त भेटतील का? तर नाही, तुम्हाला 1 जुलैपासून पैसे भेटणार आहेत, ह्याचा निर्णय देखील झालेला आहे। हा एक खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला आता एकत्रित 3000 रुपयाचा पहिला या ठिकाणी महिना जो आहे 3000 रुपयाचा भेटणार आहे। सर्वांसाठी 3000 रुपयाचा पहिला महिना असेल तो म्हणजे 1 जुलैपासून ते 31 ऑगस्टपर्यंत दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे तुम्हाला भेटतील। आणि हे पैसे जवळपास ऑगस्टमध्येच येऊ शकतात किंवा ऑगस्ट एंडिंगपर्यंत। लवकरच ह्या योजनेचे पहिला हप्ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे सरकारचा। म्हणजेच 2 महिन्याचे एकत्रित पैसे देखील तुम्हाला भेटणार आहेत। तिसरा सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे 5 एकर शेतीची अट आपल्याला माहीत असेल आता पूर्णपणे काढून टाकलेली आहे। ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे ते देखील अर्ज करू शकतील। मात्र 4 चाकी गाडीची अजून याच्यामध्ये अट आहे ट्रॅक्टर सोडून। तर ही अट असावी की नसावी, तुमचं याच्यावरती मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। त्यानंतर बघा महत्त्वाचा पुढचा बदल केलेला आहे तो म्हणजे कागदपत्राची झंझट जी आहे कमी करण्यासाठी। बरेचसे या ठिकाणी तक्रारी येत होत्या की कागदपत्रामध्ये खूप साऱ्या अटी ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र काढणं या ठिकाणी खूप मोठं काम होतं। तर त्याच्यामध्ये त्यांनी 4 सपोर्टेड डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहेत जे की ग्राह्य धरले जाणार आहेत। रहिवासी प्रमाणपत्र नसेल तरी देखील तुम्हाला अर्ज करता येईल, परंतु त्याच्या जागी तुम्हाला 15 वर्षापूर्वीचे जुने रेशन कार्ड द्यावं लागेल किंवा जन्मदाखला दिला तरी चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला दिला तरी चालेल किंवा मतदान कार्ड दिलं तरी पण तुम्ही अर्ज भरू शकतात। हे रहिवासी प्रमाणपत्रासाठी सपोर्टेड डॉक्युमेंट दिलेले आहेत, यापैकी एक द्यायचं आहे। आणि दुसरं एक कागदपत्राच्या झंझट आहे ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला। तर त्याच्यामध्येही त्यांनी आता बदल केला आहे। जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला द्यायची गरज नाही, फक्त रेशन कार्डचा पुढचा आणि पाठीमागचा दोन्हीही फोटो मात्र तुम्हाला अपलोड करावे लागतील, ज्याच्यावरती तुमचं नाव आहे आणि जे रेशन कार्ड पिवळं आहे की केसरी आहे ते दिसेल असा फोटो, म्हणजे पुढचा आणि पाठीमागचे दोन्ही पेजेस तुम्हाला अपलोड करायचे आहेत। परंतु पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तुमच्याकडं तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा तुम्हाला तहसीलदारांचा अपलोड करावा लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला अपलोड करताना 2024-25चा असावा, म्हणजे चालू असावा। त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तर तुम्हाला अर्ज भरता येणार नाही। मात्र पिवळे केसरी रेशन कार्ड आहे तर उत्पन्नाची दाखल्याची गरज नाही, रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला तहसीलदारचा दाखला घ्यावा लागेल। वय तुमचं 65 वर्षापर्यंत देखील करण्यात आलेलं आहे। ज्यांचं वय 65 वर्षे आहे तेही अर्ज आता करू शकतील। हा एक खूप मोठा बदल 5 नंबरचा या ठिकाणी केला गेलेला आहे। त्याचबरोबर महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यामध्ये झाला आहे आणि त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामधील पतीसोबत विवाह केलेला आहे तर त्यांना देखील अर्ज भरता येणार आहे। परंतु त्याच्यासाठी बरेच या ठिकाणी महिला जे आहेत किंवा कॅन्डिडेट जे आहेत कमेंट करत होत्या की आम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना
आमचं राज्य बाहेरचं राज्य सिलेक्ट करता येत नाही, जन्माचं ठिकाण सिलेक्ट करता येत नाही, तर ते देखील या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये आता अपडेट केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला नारीदूत ॲप अपडेट करायचं आहे. तिथं तुम्ही आता तुमचं बाहेरचं राज्य देखील सिलेक्ट करू शकतात आणि पतीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकतात. महिलेचं दुसऱ्या राज्यात जन्म झालेला असेल, दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये लग्न झालेलं असेल, तर त्यांच्यासाठी हे बदल आता पूर्णपणे करण्यात आलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला ॲप तुमचं अपडेट करून घ्यायचं आहे. ज्यांनी जुना ओल्ड फॉर्म भरला आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही. त्याचबरोबर हमीपत्र देखील तुम्हाला भरायचं आहे. नवीन हमीपत्र आलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती पेनाने संपूर्ण माहिती लिहायची आहे, प्रिंट काढून भरायचं आहे. असं फक्त अपलोड करायचं नाही, तर बॉक्सवरती खुणा देखील तुम्हाला करायचे आहेत. पूर्ण नाव आणि दिनांक टाकून त्याच्यावरती सही करून तेव्हाच तुम्हाला हमीपत्र देखील अपलोड करायचं आहे. तर हे संपूर्ण बदल, मोठे बदल झालेले आहेत. पहिला खूप महत्त्वाचा बदल म्हणजे अविवाहित महिलांना देखील अर्ज करता येणार आहे. एकाच कुटुंबामध्ये 2 महिला आहेत, एक विवाहित अविवाहित, तर दोघींनाही लाभ भेटणार आहे. एका कुटुंबामध्येच तुम्हाला 3,000 रुपये महिन्याला या ठिकाणी त्या कुटुंबासाठी भेटले जातील, परंतु वेगवेगळे त्या पात्र असतील तर वेगवेगळ्या अकाउंटवरती त्यांचे 1,500 रुपये भेटणार आहेत. तर हे महत्त्वाचे बदल झालेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू आहेत. 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.